आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोट उलटल्याची माहिती मिळते। एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट उलटल्याची माहिती आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। यामध्ये आता अनेक प्रवासी असल्याची माहिती समोर येते। त्याचा हा व्हिडिओ आपण सध्या TV9 मराठीवर पाहतोय। एलिफंटाला हे सगळे लोक जात होते आणि अचानक ही बोट जी आहे ते उलटल्याची माहिती मिळते। खरं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येत असतात, एलिफंटाला जात असतात आणि काळजी सुद्धा खरं तर घेणं अत्यंत गरजेचं आहे। मात्र ही घटना या ठिकाणी आता घडलेली आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळची ही घटना आहे। एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट उलटल्याची माहिती मिळते आणि त्याचाच हा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय। त्या सगळ्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसतं। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय नेमकं घडलंय, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, दोन बोटी गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या होत्या, तेव्हा ही प्रवासी बोट आता उलटल्याची माहिती मिळते आहे। दोन बोटीमध्ये धडक झाल्यामुळे ही बोट उलटल्याचं कळतं आहे। सध्या या सगळ्या आतमध्ये समुद्रामध्ये जिथे बोट उलटलेली आहे तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नेव्हीचे कर्मचारी आहेत, शिवाय जे जहाजावरील कर्मचारी होते त्यांना त्यांची इतर जहाजावरील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने सगळ्या या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दुपारी ही बोट आतमध्ये निघालेली होती तेव्हा ही दुर्घटना घडल्याचं कळतं आहे। आतापर्यंत जी काही प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार यामध्ये कोणतीही जीवितहानी अद्याप तरी झाली नसल्याचं कळतं आहे। सगळे प्रवासी त्यांना रेस्क्यू केलं जातंय, त्यांना बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांना बाहेर आणल्यानंतर पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल। सध्या कुलाबा पोलिसांची टीम गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये दाखल झालेली आहे। एकदा हे सगळे प्रवासी बाहेर आल्यानंतर त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल। जी प्रवासी बोट या सगळ्या प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने निघालेली होती त्यांना लाईफ जॅकेट जे आहे ते कंपल्सरी देण्यात आलेलं होतं का, शिवाय सुरक्षेच्या अनुषंगाने ज्या काही बाबी असतात त्यांचं पालन संतोषित करण्यात आलेलं आहे का, या सगळ्याची चौकशी होईल। मात्र आता आपण पाहतो की गेटवे ऑफ इंडिया पासून निघालेल्या नक्कीच या संदर्भातले अपडेट्स कृष्णा तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।